ते तुमचं आजच्या व्लॉगमध्ये. आणि हे बघा आमचा राम, आज आहे 22 जानेवारी. तर राम बघा कसा दिसतोय. हां, रामाने टिक्की पण लावली आणि मस्त मस्त कोल्हापुरी चप्पल घातली आणि धोतरचं जुगाड केलं आहे आम्ही. आणि हे ब्लाऊज पीस आहे, ह्याचं पण जुगाड केलं आहे. तर लुक कसा वाटतोय त्याचा, हे लुक कसा वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा. आणि गावात रामाच्या म्हणजे मारुतीचं मंदिर आहे, तिथं कार्यक्रम आहे 12 वाजता. त्यामुळे आता जराच वेळ राहिला आहे, तर आम्ही आता जातो आहे. तर हे बघा आरू कसा दिसतोय, वैभवी दिदी आणि डुडाताई पण आले. तर आम्ही निघतो आणि हे येतात पाठी मागून. तर चला बघूया आता तिथं कसा कार्यक्रम साजरा होतोय ते चाललंय. आणि आम्ही पण सगळे चाललोय. तर जाऊ का हो, या पाठी मागून तुम्ही, लवकर या. आणि इकडून पण बायका यायला लागलेत बघा चिल्लर पार्टींची गर्दी. आणि रामाला उचलून घेतले का तर राम चालतोय, पण धोतर जास्तच मळवायला लागलाय. आम्ही एकतर जुगाड केले, त्याचं एकतर फिटलं म्हणजे टेन्शन येईल म्हणून. तर आता चला जाऊया. आणि ह्याच्यात आरूची घेतली वॉटर बॅग आणि एखादा टी शर्ट घेतलाय. जरी म्हटलं त्याने ते त्याचा दुपट्टा केलेला जरी काढलं तरी त्याला टी शर्ट घालता येईल म्हणून मग टी शर्ट घेतलंय. तर मागून बायका यायला लागल्या. इकडं रामा जय राम म्हण रे, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. हातवर करून म्हणना तिथे कृष्णा म्हण एकदा कृष्णा. जाऊ द्या, मूड नाही त्याचं. आता थोडंच लांब राहिले, आम्ही चाललोय. एकमक्षरं पूजा महापातकनाशनं जात्वानिलत्पलश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणपेतं जटामुकुटमण्डितं सासीतून धनुर्बाण पाणिनक्तचरान्तकं स्वलीलया जगत्रातु महावीरभूतमजं विभुं राम रक्षा पठत्प्राज्ञ पापग्नि सर्वकामदां शिरो मे राघवा पातु भग्नेश कार्मुकं करोषि तापति पातु हृदयं जमदाग्निशतं मध्यं पातु खरदंसी नाभी जाम्बवदाश्रय सुप्रवेश पातु. जय राम जय राम जय जय राम तर फ्रेंड्स, आम्हाला काल पत्रिका आली होती आणि त्या पत्रिकाला जॉईन होऊन अक्षदा होत्या. तर अक्षदा आम्ही घरूनच आणल्या होत्या आणि सगळ्यांना वाटल्या पण होत्या आणि थोड्याशा होत्या त्या मी माझ्याकडे ठेवलेल्या. तर आरतीसाठी सगळे उभा राहिले. तर महाप्रसाद घ्यायला बसलेत बघा इकडे सगळे. आरती वगैरे झाली देवाची. आणि इकडं माझा राम फटाकेला घाबरला. प्रसाद वाटायला आलेली त्यांनी. लहान मुलांना थोडंच वाढा बरं का, लागल असं वाढा. जय श्रीराम. शिल्लक राहते ताटामध्ये, कुणी काही शिल्लक ठेवू नका. तर फ्रेंड्स, आम्ही आता बसतोय महाप्रसाद घ्यायला आणि इकडे पण अशी मंडळी बसलेली. धन्यवाद. सर्जराव दुधे यांच्याकडून वगैरे झालं छान आणि आरती वगैरे पण झाली. देवाला अक्षदा फुलं पण वाहिलीत आम्ही. चला चला, आहे ना मी सोबत. चल चल चला चला हा चला चला. तर आरू लागलाय रडायला आणि महाप्रसाद पण घेतला आम्ही. तर खूप छान वाटलं, प्रसन्न वाटलं, मस्त वाटलं. आणि आता घरी चाललोय. चल बाळा, आले मी. चल तर घरी चाललोय आता. तर फ्रेंड्स, माझी वावर हिरेची एक आजी आहे, तिच्यासाठी मी ब्लाऊज शिवत होते. कारण 2-3 दिवसांनी आत्या वावर हिऱ्याला जाणार आहे. सो ती मला बोललेली की 2 ब्लाऊज शिवून दे. तर एक शिवला होता मी आधीच, तर एक शिवायचा राहिलेला, त्यामुळे मी एक राहिलेला ब्लाऊज शिवत होते. फ्रेंड्स, तर आत्ता वाजलेले 5:30 आणि
मगाशी ब्लाऊज शिवलं, झालं शिवून, फक्त थोडंसं फिनिशिंग करायचं राहिलं आणि फिटिंग पण करायचं राहिलं आहे. पण म्हणलं आधी झाडलोट करावी, तर झाडलोट केली मी आणि आता म्हणलं रांगोळी काढावी, तर रांगोळी काढते. आणि फ्रेश नाही झालेली अजून, तर आईला चहा ठेवला आहे. तर म्हटलं आधी चहा उकळते, तोपर्यंत जेवढी रांगोळी होईल तेवढं बघावं, कारण मला कॅनलला जायचे, जे देवाचं सामान होतं ते सोडायचे पाण्यात. त्यामुळे म्हटलं आधी चहा ठेवला, तोपर्यंत जेवढी रांगोळी होती तेवढी काढते. आणि फक्त पलीकडचं घर झाडायचं राहिले, ते पण ह्यांना नाईट हे झोपलेत, त्यामुळे ते घर राहिले, तर ते नंतर आवरते मी. आणि चला आता रांगोळी काढूया मस्त. फ्रेंड्स, हे बघा, आता इथून मी सुरुवात करते रांगोळीला आणि पूर्ण अशी चारी भोवतीने रांगोळी काढणार आहे. तर चला सुरुवात करते आणि मग भेटूया. हो का, ही वहिनीने रांगोळी काढली. ही सगळी वहिनीने रांगोळी. हो काय, वहिनीने सगळी रांगोळी काढली. दिवे ही सगळं वहिनीने लावलंय. सगळी तयारी वहिनीने केली. हो, इथं आरू फटाके वाजवतोय. आरू इकडं बघ. हा, ही दीदी पण फटाके वाजवती. वहिनी स्वयंपाक करतात म्हणून मी ब्लॉग घेतली. वहिनी स्वयंपाक करतात, त्याच्यामुळं मी ब्लॉग घेतोय. हो का, दीदी फटाके वाजवती. आता लावणार आहे ॲटम बॉम्ब. हा बघा, दीदी लावते ॲटम बॉम्ब मोठा. काडीच पिटीने लाव. काडीच पिटीने लावला का त्याने सरसर पळतले. ती मला लागल भाजल चटका. सगळा दूर झाला बघा, मोठा लावलेला बॉम्ब. हा का, दीदीने चुलीत फटाकडा लावलेला, चुलच फुटली. दीदीने चूल फोडली, चांगली चूल, मोठा बॉम्ब लावून. आरू म्हणतोय दुसरा फटाका लावा. बघा बघा कस काय आरू. हाय कर हाय कर. एक नंबर. फटाके लावतो, फटाके
8:30 वाजलेत आणि हे बघा मी पूर्ण अशी बॉर्डरला रांगोळी काढलेली आणि हे बघा अशी पूर्ण बॉर्डरला रांगोळी काढलेली आणि इकडं बोळीत पण काढली. तुम्हाला मग अशी भैयानी दाखवलं असेल. तर मला स्वयंपाक करायला बराच लेट झालेला आज, त्यामुळे मग भैयाला म्हटलं तू कंटिन्यू कर ब्लॉग. तो माझा ब्लॉगिंगचा पार्टनर आहे आणि आत्ता घरी गेलाय तो. तर या दोघांचं काय तयारी चुलीत काय करताय? मग अशी या दोघांनी लय फटाके वाजवलेत आणि त्यामुळे आता काय फटाक्याचे ते भुगा झालेला दीदीने चुलीकडं असं सरकवला होता. तर ते आता काय करतात ते दोघं काय माहिती. आणि मी तुम्हाला रांगोळी काढली ती दाखवते आणि खूप मस्त काढली मी. इतकं माझं प्लॅनिंग नव्हतं रांगोळी काढायचं, फक्त म्हटलं बॉर्डर रांगोळी काढायची, दिवे लावायचे. तर दिवेसुद्धा विजलेत माझं जेवण होईपर्यंत आणि मी जेवण पण करून घेतलं, कारण हे गेले कामाला की परत जेवण पण नाही करू वाटत. आणि मग मी जेवायला बसले की आत्या दीदी पण जेवण केलं त्यांनी पण आणि वैभवी आहे तर रांगोळी दाखवते तुम्हाला. फ्रेंड्स मी रांगोळी काढली तर हे फ्रेंड्स बघा मी रांगोळी काढली आणि राम मंदिर काढले जसं मला येतं तोडक्या मोडक्या ह्याच्यात, तर तसंच काढले मी आणि जय श्रीराम लिहिले. तर रांगोळी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि दिवे मी चारी भोवतीला म्हणजे चार कोपऱ्यांना, इकडं या कोपऱ्याला असे 4 कोपऱ्यांना दिवे लावलेले. पण म्हणजे दिवे थोडक्यात कमीच काढले होते मी.